आपल्यासोबत प्रतिनिधी अमोल दरेकर हे जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट घेऊयात। अमोल, सध्या एकूणच काय परिस्थिती, निकालाची काय निकाल आतापर्यंतचे हाती आलेले आहेत? नक्कीच प्रणिता, या ठिकाणी शिरूरच्या टाकळे हाजी गटाचा पहिला निकाल जाहीर झालेला आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र गावडे हे विजयी झालेले आहेत। ते माजी आमदार पोपटराव गावडे यांचे खरं तर चिरंजीव आहेत, त्यांची प्रतिष्ठापनाला होती। राष्ट्रवादीने या ठिकाणी त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि राष्ट्रवादीने दामू घोडे यांना उमेदवारी दिली होती, परंतु जवळपास त्यांनी 3,000च्या पेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी विजय मिळवल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। प्रियंका, अगदीच आपण जर पाहिलं तर उत्तर पुणे म्हणा किंवा शिरूर म्हणा, या ठिकाणी राष्ट्रवादीची पकड आतापर्यंतचे जे निकाल हाती आलेले आहे तिथे जास्त दिसते। एकूणच काय राष्ट्रवादीच्या गोटात वातावरण आहे, कसे हे निकाल सांगतायत? नक्कीच ही निवडणूक ही खरं तर अजित पवार यांच्या जाण्यानं खरं तर थोडीशी थंडावली होती आणि राष्ट्रवादीला भावनिकतेची साथ मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात असताना मात्र या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतील उमेदवारांनी सुद्धा शांततेत प्रचार केला आणि विकासाच्या मुद्द्यावरती मतमागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। त्या गटामध्ये आपण काल पाहिलं की माजी आमदार पोपटराव गावडे आणि उमेदवार दामू घोडे यांची बाचाबाची झाल्याची घटनाही घडली होती, त्यामुळे येथील वातावरण तणावाचं होतं आणि अशातच त्यांच्या विजयाने कुठेतरी भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटामध्ये कुठेतरी शांतता पसरलेली पाहायला मिळत आहे। प्रणिता, अगदी अमोल, शिरूरमध्ये आणि एकूणच उत्तर पुण्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या लढती आहे ज्याकडे लक्ष लागलेलं आहे संपूर्ण जिल्ह्याचं? नक्कीच प्रणिता, आपण पाहिलं की आता पहिला विजय जो दामू घोडे असतील आणि राजेंद्र गावडे असेल, त्यानंतर आता दुसरा जो गट मोजला जाणार आहे तो स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्या पत्नी मालन पाचरणे आणि त्या ठिकाणी ऋषाली वाळके राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारी दिली गेलेली आहे। त्या ठिकाणी विद्यमान आमदार माऊली कटके असतील आणि पाचरणे कुटुंब असेल, ही कुठेतरी तुल्यबळ लढत पाहायला मिळत आहे। तर मांडवगणमध्ये माजी आमदार अशोकराव पवार यांच्या पत्नीला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीने स्थानिक आघाडी केल्याचं पाहायला मिळत असताना सुद्धा या ठिकाणी राजनगाव गटामध्ये दोन जावा समोर पाहायला मिळणार आहे। स्वाती पाचुरकर आणि ज्योती पाचुरकर लढत आहे आणि तळेगाव डमडरे गटामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या दीपाली गव्हाणे यांना उमेदवारी देत या ठिकाणी चुरस पाहायला मिळत आहे। जी अमोल, या संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय साबळे हे देखील जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून आता आपण अपडेट घेणार आहोत। उदय, एकूणच काय परिस्थिती, तुमच्याकडे कोणकोणत्या निकालांचे अपडेट समोर आलेले आहेत? नक्कीच जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर शिवसेनेचे जे माजी खासदार रवींद्र गायकवाड आहे त्यांच्या पत्नी